नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न ठाणे महानगरपालिका भरती, धर्मदाय आयुक्त भरती, जीएमसी भरती तसेच पोलीस भरतीसाठी उपयुक्त असतील. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे आपल्याला, दगडावर केलेले कोरीव काम या शब्दसमूहासाठी एक सुयोग्य शब्द सुचवा. ऑप्शन 1 शिलालेख, ऑप्शन 2 शिल्प, ऑप्शन 3 शिलान्यास, ऑप्शन 4 शिलास्तंभ. जे दगडावर कोरीव काम केले जाते त्याला शिल्प असे म्हटले जाते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन 1 मध्ये शिला म्हणजे दगड आणि लेख म्हणजे लिहिलेले, याचा अर्थ होतो दगडावर लिहिलेले. त्यानंतर ऑप्शन 3 मध्ये शिलान्यास म्हणजे एखादी सुरुवात करणे, जसं की घर बांधण्यास सुरुवात करतो तेव्हा त्याला शिलान्यास असं म्हटलं जातं. शिलास्तंभ म्हणजे दगडापासून बनवलेला स्तंभ. आपला कोरीव केलेले काम विचारलं होतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तू मुद्दाम मला त्रास दिला या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? क्रियाविशेषण अव्यय म्हणजे जे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हटलं जातं. परिणामवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये परिणाम दाखवले जातात. कालवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये काल दाखवला जातो किंवा वेळ दाखवली जाते. रीतिवाचक मध्ये रीत आणि स्थलवाचक मध्ये ठिकाण दाखवलं जातं. आता मुद्दाम इथे रीत दाखवली आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. ती आली आणि तो घराबाहेर पडला. उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता इथे आणि हे उभयान्वी अव्यय वापरण्यात आला आहे आणि हा समुच्चयबोधक उभयान्वी अव्ययाचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. विकल्पबोधक मध्ये किंवा हा विकल्पबोधक उभयान्वी अव्ययाचा प्रकार आहे, किंवा वा. त्यानंतर न्यूनत्वबोधक मध्ये किंतु, परंतु हे न्यूनत्वबोधक अव्यय येतात. परिणामबोधक मध्ये म्हणून, सबब, यास्तव. पुढचा प्रश्न, विदुषी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? विदुषीचा विरुद्धलिंगी आहे विद्वान. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. विसर्ग संधी ओळखा. मन प्लस राज्य याचा संधी होतो मनोराज्य. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य आहे. काव्यामृत या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल? 1 काव्य आणि अमृत, ऑप्शन 2 काव्याचे अमृत, ऑप्शन 3 अमृत असे काव्य, ऑप्शन 4 काव्यरूपी अमृत. काव्यामृत या सामासिक शब्दाचा विग्रह काव्यरूपी अमृत असा होतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. खालील शब्दासाठी समानार्थी शब्दाचा पर्याय कोणता? तर वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. अंबर म्हणजेच आकाश, सलील म्हणजे पाणी, अनल म्हणजे अग्नी, तर पवन म्हणजे वारा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द पवन असा आहे. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृपण म्हणजे कंजूस हा याचा समानार्थी शब्द येईल. त्याच्या विरुद्धार्थी काय? उधळ्या. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य आहे. चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार ओळखा. जीव मुठीत धरणे म्हणजे जीवास जपणे, हे योग्य आहे. आवंढा गिळणे म्हणजे दुःख आवरणे, हे पण योग्य आहे. जीवात जीव येणे म्हणजे हायसे वाटणे, हे पण योग्य आहे. त्यानंतर डोक्यात प्रकाश पडणे म्हणजे वीज चमकणे नाही, तर डोक्यात एखादा विचार येणे यालाच डोक्यात प्रकाश पडणे असं म्हटलं जातं. त्यामुळे हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर आहे. स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बडाई मारतो या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? 1 खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. 2 आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला. त्यानंतर 3 उतावळा नवरा गुडघ्याला भाशी. ऑप्शन 4 उथळ पाण्याला खळखळाट फार. स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बडाई मारतो या अर्थाची म्हण होईल उथळ पाण्याला खळखळाट फार. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य आहे. दिलेल्या शब्दातील संधी शोधा. उज्ज्वल हा शब्द 2 शब्दापासून बनला आहे, तो म्हणजे उत आणि ज्वल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. बाजीरावाने दोरीने शेळीस बांधले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ कोणता? आता दोरीने या शब्दाला अधोरेखित केला आहे. नेहा नेएशीही म्हणजे तृतीय विभक्तीचे प्रत्यय लागले आहेत आणि तृतीय विभक्तीचा कारकार्थ हा करण असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता दोरी म्हणजे साधन, साधनालाच करण असे म्हटले जातात. त्यामुळे
या प्रकारे पण आपण लक्षात ठेवू शकतो की ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. शिवाजी राजे युगपुरुष होते या वाक्यप्रचाराचा प्रयोग ओळखा. आता इथं कर्ता आहे आणि कर्त्याला कोणताही प्रत्यय नाहीये, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आहे. दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? तर हा अभ्यस्त शब्द आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. पुढील वर्णाचा प्रकार ओळखा. हा एक महाप्राण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी कोणत्या साहित्यकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाहीये? 1 कुसुमाग्रज, 2 पु ल देशपांडे, 3 विदा करंदीकर, 4 भालचंद्र नेमाडे. तर पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. इतर राहिलेले 3 कुसुमाग्रज, विदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या तिघांना पण ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढील वाक्याचा शेवटी विरामचिन्ह द्या. अरे वा, किती सोपा प्रश्न आहे. यामध्ये काय उद्गार काढलेले आहेत अरे वा, त्यामुळे इथे काय उद्गारार्थी चिन्ह येईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. तपाचरण म्हणजे तपाचे आचरण. इथं काय चिया हा प्रत्यय लागतो आहे आणि चिया हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे, त्यामुळे हे षष्ठी तत्पुरुष समास आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. धर्मार्थ मोफत जेवण वाटणे याला काय म्हटले जातं? त्याला अन्नछत्र असे म्हटले जाते. सविता या शब्दाची योग्य जोडी ओळखा. आता चंद्राला शशी असे म्हटले जाते, त्यानंतर सूर्याला रवी आणि सविता म्हटले जाते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. सूर्यालाच सविता म्हटले जाते. सरिता म्हणजे नदी. कविता जे कविता केली जाते पोयम, त्याला कविता म्हणतात. समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. ढगाला जलद असे म्हटले जाते. वर्णचा कर्ण होत नाही, कर्ण म्हणजे कान. त्यानंतर मर्म आणि धर्म. अंगीकृत अस्वीकृत हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. आपल्या समानार्थी विचारले, समानार्थी एकच आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. तिलांजली देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? ओंजळीतून तीळ अर्पण करणे, अर्ध्य देणे, त्याग करणे, ज्योत पेटवणे. तिलांजली देणे म्हणजेच त्याग करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. यातना, वसुंधरा, लता, सौदामिनी. तर चपला यालाच सौदामिनी असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. गॅजेट या शब्दासाठी मराठी समानार्थी शब्द कोणता? दिनदर्शिका, हस्तपुस्तिका, राजपत्र, अर्थसंकल्प. तर मराठी शब्द आहे राजपत्र. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. संधी ओळखा. षट रिपू याची संधी काय होईल? षडरिपू. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.